संसदेचं पावसाळी अधिवेशन हे आता नुसतं नावाला सुरू आहे. म्हणजे विरोधकांच्या गदारोळामुळे काही चर्चाच होत नाहीये. खरं म्हणजे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, अनेक महत्त्वाची विधेयकं या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार होती. पण विरोधकांना असं दिसतंय की अधिवेशन होऊच द्यायचं नाहीये किंवा जी विधेयकं आहे ती जनतेच्या समोर येऊच द्यायची नाहीये. त्यासाठी सगळा त्यांचा आटापिटा सुरू आहे. आता या अधिवेशनाच्या आधीपासून एका विधेयकाची जोरदार चर्चा होती, ते म्हणजे FCRA सुधारणा विधेयक. या विधेयकाची विरोधकांना अतिशय धास्ती आहे. बरं, नुसती विरोधकांनाच आहे का? तर नाही, जगभरातील ख्रिस्ती संघटनांना सुद्धा यामुळे धडकी भरली. असं काय आहे या विधेयकात की भारतातच नाही तर जगभरात या विधेयकाची धास्ती आहे किंवा अनेक लोक घाबरलेत? हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. खरं म्हणजे याचा डायरेक्ट संबंध सामान्य जनतेशी नसला तरी सुद्धा भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी हे फार महत्वाचं आहे. FCRA म्हणजे काय? तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, विदेशी योगदान नियमन कायदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात FCRA सुधारणा विधेयक 2026 मोदी सरकारकडून मांडलं जाणार होतं. म्हणजे तशी चर्चा होती. हे विधेयक पारित झाल्यास देशातील NGOंना परदेशातून मिळणाऱ्या निधीचा काटेकोर हिशोब हा सरकारला द्यावा लागणार आहे. म्हणजे त्यामध्ये ट्रान्सपरन्सी येणार आहे. पावसाळी अधिवेशनात या विधेयकावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता असतानाच या विधेयकाच्या प्रस्तावित बदलांवरून विरोधक, धार्मिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. या विरोधकांचं कसं आहे ना, एखादं विधेयक त्यांच्या अंगलट येणार असेल किंवा त्यामुळे त्यांचा तोटा होणार असेल तर ते थैथयाट घालतात. ते विधेयक पारितच होऊ नये किंवा संसदेत मांडलंच जाऊ नये यासाठी ते बरोबर काळजी घेतात. मग काहीतरी वेगवेगळे मुद्दे काढतात किंवा मग त्या विधेयकावरून, त्या विषयावरून काहीतरी अफवा पसरवतात. मग हे कसं धोकादायक आहे, मग सरकार हे कसं लादतंय, असं सगळं सांगण्याचा ते बरोबर प्रयत्न करतात. हा त्यांचा थैथयाट आता सुद्धा सुरूच आहे. पण यामुळे काय झालं तर देशाच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विदेशी निधीचा प्रश्न आहे ना, तो पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. या सुधारणा विधेयकावरून विरोधक अफवा पसरवण्याचं काम करतातच आहे, ते त्यांना उत्तम जमतं. पण अमेरिकेतील काही लोकप्रतिनिधींनी या विधेयकावरून आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपांना भारताने आता सडेतोड उत्तर दिलंय. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी एक्स वरील पोस्ट मालिकेद्वारे FCRA विधेयकाबद्दल पसरवले जाणारे मिथक विरुद्ध वास्तव म्हणजे मिथ व्हर्सेस रियालिटी हे सविस्तरपणे मांडलंय आणि सडेतोड उत्तर दिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रांमधील परकीय आर्थिक प्रवाहांचं नियमन करणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने उचललेलं एक सार्वभौम पाऊल आहे. वात्रा यांनी स्पष्ट केलंय की भारताचा FCRA कायदा सर्वप्रथम 1976 मध्ये आला. 2010 मध्ये तो अधिक आधुनिक केला गेला. त्यानंतर 2016, 2018 आणि 2020 मध्ये त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या. 2026 चं विधेयक याच प्रवासातला पुढचा टप्पा आहे. यामुळे कोणत्याही परदेशी निधीवर पूर्णपणे बंदी येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे प्रमुख सिनेटर जेम्स रिश आणि काँग्रेस सदस्य रिले मूर यांच्यासह काही अमेरिकी लोकप्रतिनिधींनी या विधेयकामुळे ख्रिश्चन संस्था आणि नागरी समाज गटांवर परिणाम होईल अशी चिंता व्यक्त केली. आता काय, या विधेयकातल्या सुधारणांमुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांचं धाबं दणाणलंय. दणाणणारच, कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे ख्रिस्ती संघटना ज्या आहेत त्या भारतात खुलेआमपणे वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये धर्मांतर करत असतात. आता यासाठी त्यांना पैसा कुठून येतो? तर फॉरेन फंडिंग मधूनच येतो ना. आणि त्यावर नियमन करणारं असं हे विधेयक आहे. त्यामुळे त्यांना आता धास्ती आहे. आणि हे विधेयक येणार किंवा यातल्या सुधारणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत. यावर उत्तर देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी असं स्पष्ट केलंय की FCRA मधली सुधारणा हा भारताचा पूर्णपणे अंतर्गत कायदेशीर विषय असून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार भारताला आहे. खरंय, या बाहेरच्या देशातल्या लोकांनी आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची काहीच गरज नाहीये.
आता तुम्हाला आठवत असेल तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत सरकार बदल करण्यासाठी आणि भारतीय हितसंबंधांना हानी पोहोचवण्यासाठी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी $1 अब्ज खर्च करण्याची घोषणा केली होती. भारताने त्यावेळेस FCRA नियमांची मजबूती केल्यामुळे जॉर्ज सोरोस यांचा राग हा अनावर झाला होता. हे एक छोटंसं उदाहरण दिलं. पण आता हे विधेयक मंजूर होणं हे भारतासाठी का गरजेचे हे सुद्धा समजून सांगते. FCRA सुधारणा विधेयक 2026 का आणलं जातंय तर असे अनेक पुरावे आढळलेत की परकीय निधीचा वापर हा भारताच्या विकासात अडथळा आणण्यासाठी, दहशतवादाशी संबंधित कारवायांना पाठिंबा देण्यासाठी आणि असुरक्षित समुदायांना लक्ष्य करून संघटित धर्मांतरासाठी केला जातोय. भारतातील ख्रिस्ती धर्मांतर हा काही लपून राहिलेला विषय नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागात हे चालू आहे. याआधी सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं. आता त्यासाठी पैसा कुठून येतो तर याच माध्यमातून येतो आणि त्यावर नियमन करणं किंवा त्यावर प्रतिबंध करणं हे फार गरजेचं आहे. 2019 ते 2022 या काळामध्ये 13,500हून अधिक संस्थांना 55,741 कोटी रुपयांचं परकीय योगदान मिळालं. FCRA सुधारणा विधेयक 2026 चा उद्देश काय तर उत्तरदायित्व अधिक मजबूत करणं. म्हणजे याद्वारे भारतात येणारा परकीय निधी हा पारदर्शक राहील, ट्रान्सपरंट राहील, भारतीय कायद्यांचं पालन करेल आणि देशाच्या हिताला बाधा पोहोचेल अशा प्रकारे त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री केली जाईल. हे विधेयक धर्मांतरासाठी परकीय निधीच्या वापरावर बंदी घालतं. हे अगदी बरोबर आहे. पण धार्मिक शिक्षण, प्रवचन, आध्यात्मिक शिबिरं आणि स्थानिक किंवा मूळ श्रद्धांचं जतन यासारख्या धार्मिक उपक्रमांसाठी निधी मिळवण्याची परवानगी कायम ठेवतोय. त्यावर कोणताही प्रतिबंध नाहीये. या कायद्याअंतर्गत मिळवलेल्या प्रार्थना स्थळांचं धार्मिक स्वरूप संरक्षित केलं जावं अशी सक्ती सुद्धा हे विधेयक करतं. गुप्तचर यंत्रणांच्या मूल्यांकनानुसार साम्यवादी डावे, इस्लामी कट्टरपंथी आणि ख्रिस्ती मिशनरी अशा 3 भिन्न वैचारिक नेटवर्क्स एकमेकात मिसळलेल्या परदेशी निधीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या परिसंस्थेमार्फत कार्यरत असल्याचं दिसून आलंय. त्यांची उद्दिष्ट वेगवेगळी असली तरी मूल्यांकनानुसार त्याचं एकत्रित कार्य काय आहे तर भारताच्या विकासात अडथळा आणणं, सामाजिक सलोखा कमकुवत करणं, लोकसंख्या शास्त्रात बदल करणं आणि त्यामुळे भारताची अंतर्गत सुरक्षा ही धोक्यात येते. गुप्तचर यंत्रणांच्या मूल्यांकनानुसार काही परदेशी निधीवर चालणाऱ्या संस्थांनी पर्यावरणवादी चळवळीचा वापर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि ऊर्जा प्रकल्पांना विरोध करण्यासाठी, कट्टरतावादाला आणि दहशतवादाला निधी पुरवण्यास पाठिंबा देण्यासाठी, तसंच देशाच्या लोकसंख्याशास्त्र आणि विकासावर परिणाम करणाऱ्या असुरक्षित समुदायांच्या धर्मांतरासाठी केलाय. हे समोर आलेले उदाहरण देते. 2022 मध्ये बंदी घालण्यात आलेल्या PFIचे 13,000हून अधिक परदेशी कार्यकर्ते कार्यरत होते. त्यांनी 620 दशलक्ष रुपयाहून अधिक रकमेची मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळा पैसा पांढरा केला होता. मशिदी, मदरसे आणि मुलींच्या शिक्षणासाठी जमा केलेला निधी कट्टरतावाद पसरवणं किंवा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, दहशतवादासाठी वित्त पुरवठा करणं यासारख्या कामांसाठी वळवला होता. बंदीनंतर हेच नेटवर्क SDPIच्या नावाने पुन्हा एकदा सक्रिय झालं आणि परकीय निधी त्यांना मिळणं सुरूच राहिलं. राजीव गांधी फाउंडेशनच्या FCRA नोंदणीला नियम पालनातील त्रुटी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चिंतांमुळे स्थगिती देण्यात आली होती, ज्यामध्ये कथितरित्या चीनी सरकारशी संबंधित संस्थांकडून मिळालेल्या निधीचा समावेश होता. SDPI डाव्या उदारमतवादी विचारसरणीच्या स्वयंसेवी संस्था आणि चर्चशी संबंधित संस्था यासारख्या परकीय निधीबाबत तपास किंवा छाननीचा सामना करणाऱ्या संघटनांनी प्रस्तावित सुधारणांना आणि या विधेयकाला आता विरोध केलाय. कारण यामुळे त्यांचं काम हे धोक्यात येणार आहे. त्यांना सरकारला सगळा हिशोब द्यावा लागणार आहे. इतके दिवस अंधारामध्ये जी काही कामं हे करत होते ती आता उघड होतील अशी भीती यांना आहे. भारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि विविध चळवळींना काम करण्याचं इथे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा नाहीये. म्हणजे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, आदिवासी विकास, ग्रामीण विकास
आपत्ती निवारण अशा क्षेत्रांमध्ये अनेक NGO अत्यंत चांगलं काम करतायत. त्यामुळे प्रत्येक NGO कडे संशयाने पाहणं हे अजिबात बरोबर नाहीये. पण विदेशी निधी स्वीकारणाऱ्या कोणत्याही संस्थेने त्या निधीचा हिशोब सरकारला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, किती आला, कोणत्या उद्देशासाठी आला, तो कुठे खर्च झाला, संबंधित निधीचा वापर हा कायदेशीर उद्देशासाठी झालाय का, या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे स्वाभाविक आहे आणि ते बंधनकारक असलंच पाहिजे. FCRA सुधारणा विधेयक 2026 हे अत्यंत साध्या तत्वावर आधारित आहे. भारतात येणारा परकीय निधी पारदर्शक, उत्तरदायित्वास पात्र आणि भारतीय कायद्यांशी सुसंगत असावा. भारतामध्ये येणारा पैसा भारताच्या कायद्याच्या चौकटीतच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही संस्थेला विदेशी निधी मिळतो म्हणून ती संस्था दोषी ठरत नाही, परंतु विदेशी निधीचा गैरवापर झाला, कायद्याचं उल्लंघन झालं किंवा निधीचा वापर प्रतिबंधित कामांसाठी केला गेला तर कारवाई होणं आवश्यक आहे. भारताची अंतर्गत व्यवस्था, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचं रक्षण करण्यासाठी परकीय प्रभावाचं नियमन करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. त्यामुळे विरोधकांनी किंवा कोणीही या कायद्याबद्दल कितीही अफवा पसरवल्या तरी या कायद्याची माहिती घेणं हे आपलं काम आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.